तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताचं जरी लग्न झालं असलं आणि ती देशमानेंची सून समीरची बायको असली तरीसुद्धा तिचं एक मुलगी म्हणून आपल्या माहेरबरोबर नातं हे कधीच संपलेलं नसतं. तिला आपल्या सासरची जेवढी काळजी असते लग्नानंतर, तेवढीच आपल्या माहेरची, किंबहुना त्यापेक्षा जास्त माहेरची काळजी असते. कारण का? ती घर सोडून गेल्यानंतर तिथे गोष्टी कशा सुरू आहेत, कशा नाही, याची सतत तिला चिंता लागून राहिलेली असते. आणि त्यामुळे अर्पिताच्या बाबतीतसुद्धा तेच सुरू असतं. ती जरी आपल्या माहेरी आता नसेल, तरी तिला आपल्या घरच्या लोकांची काळजीही वाटतच असते. त्यांना प्रॉब्लेममध्ये बघितल्यानंतर त्या संकटामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी अर्पिता प्रयत्न करणारच असते आणि त्याची प्रचिती आता पुन्हा एकदा आपल्याला आलेली असते. तर इथे आता अर्पिता ही देशमानेंच्या घरी निघून गेल्यानंतर तिच्या माहेरी खूप गोष्टी बदलून गेलेल्या असतात. काही तिच्या कानावरती असतात, तर काही तिच्या कानावरती नसतात. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे नचिकेतची नोकरी गेल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलं ते आता अर्पिताला माहिती नसतं. पण त्याच्या आयुष्यात घडलेले हे बदल त्याच्या आता घरावरती आणि त्याच्या संसारावरती घाला घालणार असतात. त्यामुळे इथे या सगळ्यामध्ये विराजस आणि त्याचबरोबर राजसी आणि त्यांची मैत्रीण मीनाक्षी हे तिघेजणं नचिकेतचा संसार उद्ध्वस्त होण्यामागे कारणीभूत असतात. पण इथे आता अर्पिता आणि समीर असताना नचिकेत आणि कल्याणीचा संसार हा काही उद्ध्वस्त होणार नाही. अर्पिता त्या दोघांचा संसार काही उद्ध्वस्त होऊन देत नाही. तिच्या वेळीच मीनाक्षी आणि विराज या दोघांचा प्लॅन तिच्या वेळीच लक्षात येतो आणि ती या संकटातून, या धर्मसंकटातून आपल्या भावाचा आता जीव वाचवते, त्याचा संसार वाचवते आणि सगळं काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्पिताने मीनाक्षीच्या विरोधातले सगळे पुरावे दाखवत, तिचं थोबाड लाल करत नचिकेत आणि कल्याणी या दोघांचा संसार हा तुटण्यापासून वाचवलेला असतो. आणि इथे नचिकेतला विराज आणि मीनाक्षीच्या या षडयंत्रातून सुद्धा तिने सुखरूपरित्या बाजूला काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे इनॉग्रेशन झालेलं असतं समरप्रीता किचनचं आणि कामकाजसुद्धा वेळीच सुरू झालेलं असतं. पहिली ऑर्डर ही चव्हाण काकांनी दिलेली असते आणि तीसुद्धा 75 लोकांची. आणि आता त्या लोकांची आता ऑर्डर मिळालेली असते, पण मेनूसुद्धा डिसाईड करावा लागतो ना. काका आता नाईट शिफ्टला असल्यामुळे त्यांच्या कंपनीतून एक माणूस लिस्ट घेऊन आलेला असतो आणि ती लिस्ट राजसीच्या हातामध्ये पडलेली असते आणि तिने आता मेनूमध्ये चेंज केलेला असतो. जे पदार्थ त्यांनी लिहिलेले असतात ते पदार्थ न ठेवता दुसऱ्या पदार्थांची लिस्ट करून तिने रेणुकाच्या मार्फत अर्पिताला द्यायला सांगितलेली असते. आणि अर्पिता त्यांनी दिलेले सगळे पदार्थ अगदी उत्तमरित्या बनवते, चविष्ट बनवते. आणि ते पदार्थ सर्व केल्यानंतर सगळेजण म्हणतात की आम्ही तर हा मेनू डिसाईड केला नव्हताच, हा तर वेगळा मेनू आहे. तेव्हा चव्हाण काका टेन्शनमध्ये येतात. पण सगळे ऑफिसमधले लोक भरभरून कौतुक करतात, म्हणतात की बरं झालं आपण जी लिस्ट दिली होती ते न बनवता इथे अर्पिताने वेगळं जेवण बनवलेलं आहे, ते सुद्धा तिच्या स्टाईलमध्ये आणि ते सुद्धा आपलं मराठमोळं जेवण म्हणजे जगात भारी. आणि अशा पद्धतीचं जेवण आता टेस्टी जेवण अर्पिताच्या हातचं मिळाल्यानंतर सगळेजण भरभरून कौतुक करतात आणि चव्हाण काकांचे जे बॉस आहेत ना, ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम द्यायला सांगतात. कारण पदार्थसुद्धा वाढलेले असतात आणि मेहनतसुद्धा त्याला डबल असते, त्यामुळे जास्तीचे पैसे द्यायला सांगितलेले असतात. आणि ते पैसे हातामध्ये आल्यानंतर इथे आता अर्पिता आणि समीर दोघेही बसून ते पैसे आता व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करतात. त्याच्यामधले अर्धे पैसे जातात ते म्हणजे निक्कीला, कारण ते हेल्प करायला आलेली असते. अर्धे पैसे जातात जो खर्च केलेला असतो स्वयंपाकासाठी, जेवण बनवण्यासाठी जो खर्च झालेला असतो ते पैसे बाजूला काढले जातात. आणि जे उरलेले पैसे असतात त्याच्यातून आता 15,000 रुपये वाढीव घर भाडं हे सुद्धा बाजूला काढलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही थोडाफार प्रॉफिट आता उरलेला असतो
तो नीलांबरीच्या हातामध्ये दिला जातो. अशा पद्धतीने आता सगळे पैसे हे व्यवस्थितरित्या डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर इथे आता थोडेफार वाचलेले पैसे हे नीलांबरीकडे सुद्धा घर खर्चासाठी देण्यात आलेले असतात. तर अशा रीतीने इथे अर्पिताचा आता हा जो व्यवसाय आहे ना तो मार्गी लागलेला असतो आणि आता पूर्वीसारखे तिला काही लोकांचे डबेसुद्धा मिळतील जे ती रेग्युलर देत असेल आणि काही कंपन्या वगैरे असतात तिथे बॅक ऑफिससाठी सुद्धा काही डबे हे आपण पोचवतच असतो. काही हॉटेल इंडस्ट्रीज असतात तिथे सुद्धा काही लोकांना इथे आता चपाती बनवून हवी असते किंवा एखादी अशी भाजी बनवून हवी असते. या सगळ्या गोष्टींचा शोध आता समीर घेणार असतो कारण त्याला हॉटेल इंडस्ट्रीबद्दल खूप काही माहिती असतं. त्यासाठी या सर्व गोष्टी आता मार्गी लागल्यानंतर इथे आता चौथरलेली जी राजसी असते ना ती म्हणते माझ्या घराचं घरभाडं मी इतकं वाढवलं का तर समीरला इथे माझ्या पायाजवळ आणण्यासाठी. पण इथे ह्या मुलीने ह्या अर्पिताने सगळं काही अगदी व्यवस्थित केलं ना, पण मी हिला सोडणार नाही आहे. आता बघ तुझ्या माहेरी असा काही तुझ्या माहेरच्या लोकांना त्रास देते ना की तुझं सासरी इथे आता वातावरण आणि तू दोघेही तुम्ही डिस्टर्ब झाले पाहिजे असंच मी करणार आहे. आणि त्याची तयारी तिने मीनाक्षीच्या मार्फत तयार केलेली असते. त्यामुळे इथे मीनाक्षी, राजश्री आणि विराज हे तिघेजण एका कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि त्याच वेळेला कॅफेमध्ये भेटल्यानंतर तिघांमध्ये प्लॅनिंग सुरू असतं की नचिकेत आणि कल्याणी या दोघांचा संसार उद्ध्वस्त करून इथे आता अर्पिताला कशा पद्धतीने त्रास द्यायचा हे षडयंत्र त्यांचं तिघांचं आता एका कॅफेमध्ये सुरू असतं. आणि त्याच वेळेला अर्पिता आणि समीर हे दोघेजण आता मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले असतात भाज्या वगैरे खरेदी करायला. आणि तेव्हा इथे समीर म्हणत असतो की अर्पिता मॅडम चला त्या कॅफेमध्ये जाऊ, आपण कॉफी घेऊया नाहीतर चहा घेऊया. तेव्हा अर्पिता म्हणते काय त्या कॅफेमध्ये जायचं आपल्याला परवडणार नाही आहे सध्या आपल्या खिशाला या कॅफेमधली कॉफी. आपण एक काम करूया, एखाद्या टपरीवरती जाऊया, तिथे चहा तरी घेऊ नाहीतर मग एखादं सरबत तरी घेऊ, तिथे सरबताची दुकानंसुद्धा असतील ना. तेव्हा ते दोघेजणं आता त्या कॅफेच्या इथून पास होत असताना बाहेरच काही चेअर मांडलेले असतात आणि तिथून जात असताना तिथे आता विराज आणि इथे मीनाक्षी हे दोघेजणं बोलताना अर्पिताला दिसतात. तेव्हा अर्पिता म्हणत असते की समीर तिकडे बघा त्या विराजबरोबर कुणीतरी मुलगी आहे ना. तेव्हा समीर आता बघतो आणि म्हणतो हां त्या मीनाक्षी मॅडम आहेत, मला असं वाटतं की त्या विराजची गर्लफ्रेंड आहे. तेव्हा अर्पिता म्हणते काय गर्लफ्रेंड? तो म्हणतो हां त्याच्या अशा कितीतरी गर्लफ्रेंड्स होऊन गेल्यात. तेव्हा इथे अर्पिताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते मीनाक्षी नाव आहे का यांचं? तेव्हा इथे समीर म्हणतो की हो आपल्याला काय करायचं आहे चल आपण जाऊया. तेव्हा ते दोघेजणं आता तिथून गेलेले असतात आणि तोपर्यंत मीनाक्षी, विराज आणि इथे आता राजश्री यांचा प्लॅन झालेला असतो. तेव्हा मीनाक्षी सरळ इथे नचिकेतला भेटायला त्याच्या घरी गेलेली असते आणि आधीच इथे आता मीनाक्षीने मेसेज करायला सांगितलेला असतो राजश्रीला नचिकेतच्या वडिलांना की तुमच्या मुलाचं पाऊल वाकडं पडतं आहे त्याला वेळीच सावरा. आणि तो मेसेज वाचल्यानंतर इथे अर्पिताचे बाबा आता नचिकेत आणि कल्याणीला समजावून सांगत असतात की संसारामध्ये उतार आणि चढाव येतात म्हणून एकमेकांची साथ सोडून इथे आता चुकीचा मार्ग हा अवलंबायचा नसतो, एकमेकांना समजून घेऊनच पुढे जायचं असतं. लोकांना इथे चर्चेला विषय मिळेल असं आपण काहीच करायचं नाही. तेव्हा इथे नचिकेत जरी पण काही चुका झाल्या असतील त्या मागे सारून तू आता तुझ्या बायको मुलीकडे लक्ष दे, संसाराकडे लक्ष दे. आम्ही आहोत ना, तू एकटा नाही आहेस आणि घरातलं टेन्शन आता तुला कुणी काही देणार नाही. तेव्हा इथे नचिकेत आता तसं काहीच नाही आहे बाबा असं म्हणतच असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी मीनाक्षी येते आणि म्हणते नचिकेत अरे कुठे आहेस तू? तेव्हा इथे नचिकेत मीनाक्षीला बघून घाबरतो आणि म्हणतो तुम्ही इथे काय करताय मॅडम, चला चला आपण बाहेर जाऊन बोलूया. तेव्हा कल्याणी म्हणते अजिबात नाही, आता त्याला बाहेर घेऊन जायचं नाही, जे काय बोलायचं आहे ते इथेच बोलायचं. काय गं कोण आहेस तू? नक्की कुठली मॅडम आहेस तू आणि कशा पद्धतीची मदत करतेस नचिकेतला? कल्याणीने विचारल्यानंतर इथे मीनाक्षी म्हणत असते की हे सगळं काय आहे नचिकेत? ही कोण आहे जी माझ्याजवळ या भाषेत बोलते? तेव्हा तो म्हणत असतो की ही माझी बायको कल्याणी. ती म्हणते काय बायको? आणि तेव्हा मीनाक्षी म्हणते अरे तुझं लग्न झालं आहे मला तर माहितीसुद्धा नव्हतं. आणि हे बघ नचिकेत तू मला फसवतोयस का? मला इथे लग्नाची वचनं देऊन तू आता माझा फोन उचलत नाही आहेस, मला भेटायला येत नाही आहेस.
या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? म्हणून मी तुला भेटायला इथे आली आहे. तेव्हा कल्याणी म्हणते, काय तू ह्या बाईला फिरवतोयस? तुझं लग्न झालेलं असताना, तुला एक मुलगी असताना तू हिला सांगितलंस की तुझं लग्न झालेलं नाही आहे. तेव्हा सगळा आरोप मीनाक्षी नचिकेतवरती टाकून मोकळी होते. तेव्हा इथे नचिकेतला कल्याणी खूप बोलते. मीनाक्षी तिथे आता त्याचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठीच आलेली असते. तेव्हा अर्पिताची आई आणि बाबा हे दोघे तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे मीनाक्षीने आता त्या दोघांमध्ये चांगलं भांडण लावून दिलेलं असतं आणि ते भांडण इतकं टोकाला गेलेलं असतं, पराकोटीला गेलेलं असतं की ही गोष्ट आता निक्की आपल्या बहिणीला अर्पिताला सांगते. जे काही नचिकेतच्या बाबतीत घडलेलं असतं ते सगळं अर्पिताला फोन करून सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा अर्पिताला आपल्या भावाचा हा मोडकळीला आलेला संसार वाचवायचा असतो. तेव्हा ती लगेचच निक्कीला भेटायला बोलावते आणि घडलेला सगळा प्रकार विचारते. तेव्हा ती एक बाई आली मीनाक्षी नावाची आणि तिने इथे येऊन सगळा घोळ घातला, आपल्या दादाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. हे सगळ्या गोष्टी आता समोर येतात. नचिकेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या बाईने मला फसवलं, पण मीनाक्षी सगळा ब्लेम त्याच्यावरतीच टाकून मोकळी झालेली असते. आणि म्हणूनच कल्याणी नचिकेतबरोबर भांडण करून त्याला सोडूनच ती निघून तिच्या माहेरी जाणार असते. तेव्हा इथे नीलांबरी आणि अर्पिताचे बाबा कसं तरी तिला थांबून घेतात, पण ती काही आता नचिकेतचं ऐकत नसते. नचिकेतला पूर्ण या प्रकरणामध्ये चारी बाजूने अडकवलेलं असतं. या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं त्याला काहीच कळत नसतं. आणि ही गोष्ट अर्पिताला समजल्यानंतर अर्पिता आता नचिकेतची भेट घेते आणि नक्की काय घडलं दादा हे विचारते. तेव्हा इथे नोकरी गेल्यापासून नचिकेतची अवस्था कशी झाली, तो दारू प्यायला लागला आणि मग या प्रकरणामध्ये मीनाक्षीने कशा पद्धतीने फसवलं आणि घरी येऊन तिने आता माझ्यावरतीच आरोप केलेत की मी तिला फसवलेलं आहे. तेव्हा ती मीनाक्षी नक्की कोण आहे असं विचारल्यानंतर इथे आता तिचा नंबर हा नचिकेतने तिला दिलेला असतो. आणि त्यानंतर अर्पिता म्हणते की ठीक आहे, ह्या आता बाईला आपण भेटायचं आणि ती नक्की कोण आहे ना हे आपण शोधून काढायचं. तेव्हा दादा तू हिला फोन कर आणि बाहेर कुठेतरी भेटायला जा. तिथे येऊन त्या बाईला मी बघेन आणि हे सगळं ती का करते, तिने कशासाठी केलं हे आधी आपण शोधून काढलं पाहिजे. तेव्हाच इथे कल्याणीचा विश्वास बसेल. ज्या वेळेला इथे आता राजसी आणि त्याचबरोबर मीनाक्षी आणि विराज हे तिघेजणं जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा अर्पिताने आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढून घेतलेला असतो, कारण त्या फ्रेममध्ये तिला राजशी दिसते म्हणून. तेव्हा तिला माहिती नसतं की मीनाक्षी तिच्याच भावाला फसवण्याचा डाव रचते. आणि जेव्हा इथे नचिकेत तिला मेसेजेस करून आता भेटायला बोलवतो त्याच कॅफेमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी अर्पितासुद्धा असते. आणि अर्पिता नचिकेतबरोबर मीनाक्षीला बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण समीरने तिला सांगितलेलं असतं की ही विराजची गर्लफ्रेंड आहे, ती त्याला अशी मदत वगैरे करत असते. आणि ही गोष्ट जेव्हा अर्पिताला कळते तेव्हा सगळा डाव तिच्या लक्षात येतो की माझ्यामुळे माझ्या भावाचा संसार हा उद्ध्वस्त होतोय, कारण हा डाव रचलेला आहे विराजने. आणि त्याच्यामध्ये मीनाक्षी आणि अर्पिता इथे आता तिला मदत करत असतात. त्यानंतर इथे राजसीला तर आता ती नंतर बघणारच असते. प्रश्न असतो तो मीनाक्षीचा. तेव्हा इथे आता नचिकेतबरोबर ज्या मीनाक्षीला बघितलेलं असतं तिला हाताला धरून इथे आता अर्पिता घरी घेऊन येते आणि म्हणत असते, कल्याणी वहिनी लवकर इकडे ये. तेव्हा कल्याणी समोर ती म्हणते की हीच आहे ना ती मीनाक्षी, तुला माहिती आहे का ही कोण आहे? ती विचारती कोण आहे, मला काय करायचं आहे? ती म्हणते की विराजची गर्लफ्रेंड आहे ही, आणि आता विराजने माझा राग तुमच्या सगळ्यांवरती काढण्यासाठी इथे नचिकेत दादाचा संसार उद्ध्वस्त करायचं ठरवलं आहे. हवं तर विचारा हिला. ती म्हणते नाही, ही खोटं बोलते. कोण विराज? मी कुणालाही ओळखत नाही. तेव्हा समीर म्हणतो, पण मला तरी ओळखता ना, तुम्ही इथे विराज सरांना किती वेळा तरी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला यायचात, मी तुम्हाला बघितलं आहे. तेव्हा अर्पिता म्हणते विश्वास बसत नसेल ना, थांबा. आणि कॅफेमध्ये विराजचा आणि मीनाक्षीचा हा फोटो तिने जो आपल्या मोबाईलमध्ये काढलेला असतो तो ती सगळ्यांना दाखवते आणि म्हणते, हा बघा कॅफेमध्ये या दोघांचा हा भेटलेला फोटो. ते दोघेजणं मिठी मारताना एकमेकांजवळ हसत खेळत बोलताना ते फोटोज आता तिने काढलेले असतात. ते आता अर्पिता सगळ्यांना दाखवते आणि नचिकेत दादा निर्दोष आहे, मान्य करते की तो चुकला, तो वाहवत गेला, कारण त्याची नोकरी वगैरे अचानकपणे गेली आणि घरामध्ये इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे तो चुकीच्या मार्गाला गेला.
पण त्याला जबरदस्तीने चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारी ही मीनाक्षी होती असं तिने आता सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने कल्याणीचा नचिकेत बाबतीत झालेला गैरसमज अर्पिताने मीनाक्षीच्या विरोधात पुरावे देऊन तो दूर केलेला असतो. मीनाक्षी खोटं बोलत असते. तिचं थोबाड फोडत तिच्या विरोधामध्ये पुरावे दाखल करत ती इथे विराजला भेटलेली आहे आणि माझ्या रागापोटी माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त केला जातोय हे तिला समजताच तिने मीनाक्षीचं थोबाड फोडत पुरावे देऊन इथे आता कल्याणी आणि नचिकेतचा संसार अर्पिताने वाचवलेला असतो.